जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला. डामचे लोक नेते झाले, समाजातले शीलभ्रष्ट लोक सामाजिक कार्यकर्ते, आमच्यासारखे छोटे मोठे उरले सुरले नकटे बेंद्रे कवी गायक झाले. समाजाचं काय भलं होतं? आमच्यासारखे झाले काय नाही झाले. शीलवान लोक, गुणवान लोक, विद्वान लोक, चारित्र्यवान लोक समाजाच्या मेन प्रवाहात लीडीवर असले पाहिजे. आमचे पुढारी कोण असले पाहिजे? तर गुणवान, शीलवान, चारित्र्यवान, विद्वान लोक असले. आमच्या समाजाचे व्याख्याते कोण असले पाहिजे? तर गुणवान, शीलवान, नीतिमान लोक असले पाहिजे. पण उलट झालंय सगळं. आणि म्हणून आपण कसं लिहितात, जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला, जो लुटून खातो तुला. चांगल्या माणसानं चांगलं काम केलं ते दिसणार. तुमच्या गावात इमानदारीत सांगतो, तुमच्या गावात उद्यापासून चांगलं काम सुरू करा. जसं दिपकेनं शाळा सुधारवायचा कार्यक्रम सुरू केला ना, तुम्ही फक्त जाऊन तुमच्या गावातल्या मराठी शाळेबद्दल फक्त एक दोन प्रश्न विचारा किंवा RTI टाका. तुमचं कांड आमच्या लोकांनी केलं समजून. जो लुटून खातो तुला, भारत भुला, पोखर तो भारत भुला, भारत भुला, भारत भुला. जो लुटून खातो तुला, पोखर तो भारत भुला. तो चोर आवडतो तुला रे भीमरायाच्या मुला. जीवन फुलारे, सुर करतो जीवन फुलारे भीमरायाच्या. जीवन फुलारे, आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे? दादानी प्रश्न विचारला.
या गाण्यात सुद्धा प्रश्न विचारतात ते काय, आज तुम्ही कितीही पुढारी निवडून आणा, आमदार आणा, मंत्री आणा, खासदार आणा, नगरसेवक आणा, का काय काय निवडून आणायचं ते आणा, धनवंतांनी त्यांना विकत घेतलं. पार्ट्याच्या पार्ट्या आधी ते फक्त माणसं फोडायचे, आधी झोपडपट्ट्या फोडायचे, त्याची मतं फोडायची, नंतर नगरसेवक फोडायला लागले, नंतर आमदार फोडायला लागले, खासदार फोडायला लागले. आता आमदार खासदार मंत्री पिंत्री फोडायची त्यांना गरज राहिली नाही, ते डायरेक्ट पक्षाचे पक्ष फोडतात आणि विलीन करून घेतात. आणि म्हणून वामनदादा लिहितात, इशारा देतात काय, घेवा मनवानी धडा, घेवा मनवानी धडा, अरे घेवा मनवानी धडा, घेवा मनवानी धडा, सारखा एक वकील, चांगला वकील बनवतोय. तुमच्यासारखे वकील सुद्धा काम करतात आणि म्हणून माझ्यासारखा प्राध्यापक, तुमच्यासारखा वकील, तुमच्यासारखा जज, तुमच्यासारखा प्राध्यापक, तुमच्यासारखा शिक्षक, तुमच्यासारखा कार्यकर्ता, लढाऊ माणूस जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत लोकशाही या देशात टिकणार नाही. आणि म्हणून आपण सगळेजण भाकरीच्या तुकड्यावर सुद्धा विकल्या जाता कामाने, मेलो तरी बेहत्तर, पण आपले इमान विकल्या जाता कामाने. आणि म्हणून वामनदादा लिहितात, घेवा मनवानी धडा, अरे ते धनवंताशी लढा, बाबासाहेबांचे एक वाक्य सांगून थांबतो. बाबासाहेब म्हणतात, ज्यांच्या गरजा संपलेल्या आहेत, ज्यांच्या गरजा संपलेल्या आहेत ते लढ्यात लढत नसतात. प्राध्यापक किशोर वाघ प्राध्यापक झाल्यावर तो फक्त तूप रोटी कशी भेटीन, माझी नोकरी कशी टिकीन, मला सुख कसं भेटेल याच्यातच व्यस्त असतात. ती लोक गरिबासाठी लढत नाही. आणि म्हणून वामनदादा तुम्हाला सांगतात, त्यावर होता का इकडे मोठे गायक आहेत आणि मला खूप त्यांची गायकी आवडते काका. वामनदादा आपल्याला सांगतात काय, घेवा मनवानी धडा, घेवा मनवानी धडा, घेवा मनवानी धडा, घेवा मनवानी धडा. दुर्दैव असं आहे, आपण प्रस्थापित धनवंताच्या विरोधात तर लढतच नाही. आपल्यातले जे धनवंत आहेत ना, एवढे हरामखोर धनवंत आहेत, नीच धनवंत आहेत, काही काही एकदम नालायक धनवंत आहेत, नीतिमान नाही, चारित्र्यहीन धनवंत आहेत, त्याचे पाय चाटण्यात आपण व्यस्त आहोत. म्हणून समाजातल्या अशा हरामखोर धनवंतांच्या मागे फिरल्यापेक्षा गरीबवान, निष्ठावान, नीतिवान माणसाच्या मागे उभे राहा. वामनदादा म्हणतात काय, घेवा मनवानी धडा, विशालभाई, ते धनवंताशी लढा, घेवा मनवानी धडा, ते धनवंताशी लढा. अरे हा लढाच तारील तुला रे, हा लढाच तारील तुला रे, भीमरायाच्या मुलाला. आवडतो तुला रे, भीमरायाच्या मुला, आवडतो तुला रे, भीमरायाच्या मुला, आवडतो तुला रे. मलकापूर म्हणजे बुलढाणा, वामनदादाचं आवडतं गाव बुलढाणा बाजूला, आणि या मलकापूरच्या मातीला, या माझ्या मुक्ताईनगरच्या मातीला वंदन करतो. काही चुकलं असेल तर तुमची माफी मागतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर खूप धन्यवाद सर, वाघ सर.